मराठा मोर्चा आणि त्यांचे दूरगामी परिणाम हा विषय घेऊन आपण लक्षवेधीत आज चर्चा करतोय। जर का या विषयावरती तुम्हाला सुद्धा व्यक्त व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जा, तिथे आपला प्रश्न पहा। आपला प्रश्न आहे, मराठा मोर्चांमुळे महाराष्ट्रातील समाजकारण आणि राजकारणावर दूरगामी परिणाम होतील का? जरूर व्यक्त व्हा। परत एकदा चर्चेत सुरुवात करूयात आपण। मला पासलकरांकडे जायचं आणि त्यानंतर मी डांगे सरांकडे जाणार आहे। पासलकरजी, मगाशी एक मुद्दा उपस्थित झाला जो माझ्याही मनात आहे आणि अनेकांच्या मनात आहे। हे मोर्चे सामान्यांचे आहेत, पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात श्रीमंत मराठा सुद्धा उघडपणे दिसत असतो। या मोर्चांमध्ये खासदार आमदारापासून नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्यापर्यंत माणसं दिसतात। थोडक्यात काय तर इतर कुठल्याही वंचित समाजापेक्षा मराठा समाजात वंचित जर का जास्त असले तरी सुद्धा रिप्रेझेंटेशनच्या अर्थाने रिसोर्सफुल असणारे मराठा सुद्धा जास्त आहेत। दलितांचा मध्यमवर्ग एवढासा असेल तर मराठ्यांचा मध्यमवर्ग एवढा आहे। असं असताना जो तुमचा आक्रोश आहे तो खरोखरच कळवळा किती आहे? म्हणजे असं की तुम्ही तेवढे खरंच डाऊन थ्रोडन पद्धतीत आहात का? पहिला प्रश्न। दुसरा मुद्दा, समस्या खऱ्याच आहेत, गरीब मुलांना शिक्षणाला ऍडमिशन्स मिळत नाहीत वगैरे। अहो पण हीच मंडळी तुमच्या मोर्चात मागे सहभागी होत आहेत। तुमच्या एका महत्त्वाच्या पत्रकारांनी तर लेखही लिहिला होता, नगरचे कोणी असतील, कोणी सांगलीचे असतील, कोणी तिकडे बाकीचे असतील, यांच्या शिक्षण संस्थांमध्ये मराठा पोरं कोटी आहेत। या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आहे? तुम्ही प्रश्न बरोबर विचारलेला आहे। हा विषय कसा आहे की गेल्या 30-40 वर्षामध्ये मराठा समाजाचे अनेक प्रश्न आहेत आणि त्यातल्या त्यात मराठा आरक्षणाचा हा खूप वर्षाचा प्रलंबित असणारा प्रश्न आहे। आता या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये ही उत्स्फूर्त आहे, समाज उत्स्फूर्त यायला लागलेला आहे। आणि ज्यावेळेस समाज पहिल्यांदा औरंगाबादचा मोर्चा निघाला, त्याच्यानंतर बीडला निघाला, त्याच्यानंतर मग नांदेडला निघाला, हिंगोली असेल, सोलापूर असेल, तुम्ही हे लक्षात घ्या की ज्यावेळेस लाखोचे लोक रस्त्यावरती येतात त्यावेळेस स्वाभाविक आहे राजकारणी लोक सुद्धा त्यामध्ये यायला सुरुवात झाली। आणि विशेषतः मराठा समाजातील राजकारणी लोक यायला लागली। कारण कसं असतं की शेवटी राजकीय व्यक्तीला समूहापासून दूर जाता येत नसतं। आणि उलट आम्हाला या मोर्चातून अतिशय आनंद होतोय की आमच्या समाजाची एकजूट व्हायला लागलेली आहे। त्यामुळे आम्ही एका कुठल्या राजकीय नेत्याच्या म्हणजे त्या नेत्याच्या मागे धावत पडणं किंवा त्या सगळ्या गोष्टीपेक्षा ते आम्ही त्यांना सांगितलं किंवा तुमचे राजकीय वस्त्र हे पक्ष म्हणून तुम्ही बाजूला ठेवा आणि तुम्हाला यायचं असेल ते आले, ते तुमच्या मागे उभे राहिले। पण ते यायचं असेल तर तुम्ही पक्ष तुमचा बाजूला ठेवा आणि त्या ठिकाणी सामान्य मराठा म्हणून या। बरोबर। आता हा जनतेच्या या ठिकाणी कोणी आयोजक किंवा काय असं या लोकांना प्रश्न का नाही विचारता तुम्ही? नाही, प्रश्न काय विचारायचा आहे? तुमच्या समस्या, तुमची ज्या मागण्या आहेत, समस्या आहेत, गरीब मराठा गरीब राहिला, शिक्षण मिळालं नाही, नोकऱ्या मिळाल्या नाहीत, हे घडवून आणायची सगळ्यात जास्त ताकद ज्यांच्याकडे होती ती तीच मंडळी आहे जी तुमच्या मोर्चांच्या शेवटी आता उभे असतात। त्यांना प्रश्न का नाही विचारतात तुम्ही? कारण ते मराठा आहेत म्हणून, नाही, आपल्या जातीच्या माणसाला बोलता येत नाही म्हणून? असं बिलकुल नाहीये। ते मराठा आहेत म्हणून नाही, तर कसं असतं शेवटी सत्तेचं राजकारण आहे। राजकारणामध्ये अनेक वर्ष सत्ता मिळालेली आहे, प्रयत्न केलेले आहेत, कायद्याच्या कसोटीमध्ये ते आरक्षण राहत गेलं, हे जरी प्रश्न असले तरी नव्याने समाजामध्ये एक उद्रेक निर्माण झालेला आहे। बरं। आणि तो उद्रेक कुणाच्या विरोधात? उद्रेक हा नेहमी कोणाच्या तरी विरोधात असतो। कुणाच्या विरोधात म्हणण्यापेक्षा तुम्ही एक लक्षात घ्या, ह्या व्यवस्थेच्या विरोधात असेल कदाचित, ज्या याला एक अँगल नाहीये किंवा एक कंगोरा नाहीये। म्हणजे आरक्षणाचा विषय असेल, अॅट्रॉसिटीचा गैरवापर होतोय तो एक विषय असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारक मुंबईमध्ये होतंय तो एक गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे। अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांची आत्महत्या हा देखील प्रश्न आहे महत्वाचा। आणि त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे की आज शेतकऱ्याच्या कुटुंबाची काय अवस्था आहे। मराठवाडा विशेषतः यामध्ये होरपळतोय, विदर्भ यामध्ये होरपळतोय। आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणापासून आज नोकऱ्यांमध्ये जो प्रश्न निर्माण होतोय, त्यामुळे आपल्याला लक्षात येत असेल की महिला आणि मुलींचं प्रमाण यामध्ये जास्त आहे। तुमचे मुद्दे 100% मान्य आहेत। प्रश्न असा आहे, तुम्हाला प्रश्न कळलेला आहे, पण ज्यांच्यामुळे तो तयार झाला आणि जे सोडवू शकले असते त्यांच्या विरोधात तुम्ही बोलतच नाही। तसा नाही हा। पण काय होतं की सरसकट ज्या नेतृत्वाने आजपर्यंत नेतृत्व केलं त्यांच्यावरती अटॅकिंग करणं असं पण नाही। त्यांनी या राज्याची सत्ता उपभोगली असेल, ते उपभोगत असताना इतर दीनदुबळ्या समाजाचं कल्याण करत असताना हे राज्य हे सर्वसामान्य माणसाचं केंद्रबिंदू म्हणून त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। आणि म्हणून त्यावेळेस कधी जर मराठा समाजाच्या एका नेत्यांनी मराठा समाजाचं काम करायला गेलं तर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल की ते मराठा समाजाकडेच फक्त पाहतात। त्यामुळे कदाचित कळत नकळत त्यांच्याकडनं असा एक कयास लावला जाऊ शकतो। परंतु या नेतृत्वाने अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण महाराष्ट्र हा विकासाचा केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक मुद्दा जो सगळ्यांच्या मनात आहे,
अनेक जण म्हणत असतात, अहो तुम्ही कशाला आरक्षण मागताय, तुमच्याकडे सत्ता होती. त्यावेळी यांचं उत्तर असतं की आमच्याकडे सत्ता होती पण ती काय मराठ्यांपुरता नव्हती. आमचे मुख्यमंत्री मराठा असले तरी ते सगळ्या समाजांसाठी होते. याच्यातून एक वेगळं गृहीतक तयार होतं की मराठा समाजाचे असून सुद्धा त्यांनी इतर समाजांचं भलं केलं. आता याच्यासाठी मला प्रश्न डांगळेंना विचारावा लागणार आहे. डांगळेजी, यांचा जो एक यांच्या मोठ्या नेत्यांचा जो एक पुरोगामी म्हणणं आहे, ठीक आहे आम्ही मराठा मुख्यमंत्री झाले एवढ्या प्रमाणात, पण म्हणून काय ते काय मराठा समाजाचे भलं करत बसले नाही, त्यांनी सगळ्या महाराष्ट्राचं आणि समाजाचं बघितलं, हे खरं आहे का? नाही, असं काय मुख्यमंत्री असतो तो काय एका समाजाचा नसतो. एक्झॅक्टली. तो लोकशाही पद्धतीने जो पक्ष सत्तेत येतो त्या पक्षाने निवडून दिलेला नेता असतो आणि त्याचं सर्व समाजाकडे बघणं, सर्व स्तरांचे प्रश्न सोडवणं हे त्याचं काम असतं. आणि त्याने जर दलितांचे प्रश्न सोडवले, ओबीसी सोडवले, तर ते काय त्यांना आणि मराठ्याचे सोडवले नाहीत तर त्यांना लगेच असं कोणी म्हणत नाही की तुम्ही मराठ्याचे सोडवले, तुम्ही प्रो ओबीसी प्रो दलित आहेत, तर मराठ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत वगैरे. हा मला काय प्रकार हा जो सुरू झालेला मुद्दा मांडण्याचा की मराठा काय मुद्दा मांडला जातो की ते मराठा समाजाचे नेते दलितांच्या ओबीसीच्या कार्यक्रमाला जायचे आणि ते मराठ्यांच्या कार्यक्रमाला येत नव्हते कारण ते जात, असं नाही आहे. मला वाटतं हा एक प्रचाराचा भाग आहे. दुसरी गोष्ट याच्यातून जे दिसतं की ह्या जो तुलना केली जाते दलितांच्या आरक्षण वगैरे आणि मराठाचं आरक्षण वगैरे ह्या ह्याच्यावर एक मला वाटतं याचा सगळा इतिहास आणि एक समाजशास्त्रीय आणि जो भूतकाळ आहे सगळ्यात 150 हजारो वर्षाचा, ज्या समाजाने दलितांना एक संस्थेने, धर्मसंस्थेने, इथल्या व्यवस्थेने सत्ता संपत्ती प्रतिष्ठा नाकारली, पायाखाली जमीन दिली नाही, डोक्यावर छप्पर दिलं नाही, शिक्षणापासून वंचित केलं, उत्पादनाचं कोणतंही शासन साधन त्यांना दिलं नाही, आम्हाला एका लाचारीने आणि यांच्या सगळ्या दयेवर जगायला लावलं. तो समाज स्वातंत्र्याच्या नंतर एक घटनात्मक मार्गाने अत्यंत कष्ट घेऊन आमच्या आईने आमच्या शिक्षणासाठी कचरा लाकूड वेचलेला आहे आणि हा अन्याय मला वाटतं हा मराठा समाज किंवा जे तत्कालीन समाज त्याच्या सगळ्या संध्या उपलब्ध होत्या ना. त्याच्या काय दलितांची आज एक वाढ होते, आम्ही कष्ट घेतलेले, उपाशी राहून वसतिगृहात राहून मुलं शिकलेली आहेत. ही काय मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना समज आहे ना, दलितामुळे मराठा समाजाला गरीबाला नोकरी मिळत नाही हा अपप्रचार थांबवला पाहिजे. कमी मार्क हा मला वाटतं 80% 90% मुलं दलित समाजामध्ये आज एक कॉम्पिटिशन आहे. बरं, तुम्हाला माहिती आहे का, जी मुलं ओपन मध्ये आज येऊ शकतात त्यांना रिझर्वेशन. आणि मी तरी सांगतो आम्ही ह्या मनस्थितीला आलो की मागे ज्यावेळेस मराठा महासंघाने आम्ही पॅन्थरमध्ये होतो त्यावेळेस सुरुवात केली होती, त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं आम्हाला आरक्षण नको, जमिनीचं आणि संपत्तीचं फेरवाटप करा, जे आम्हाला नाकारलं होतं. बरं, म्हणजे हे काय सगळेच. आणि आम्ही असं म्हणतो की आज संधी मराठा समाजातला गरीब आहे ना, आम्ही मागणी केलेली आहे, म्हणजे परिषदा घेतलेल्या आहेत, मगाशीच सांगितलं होतं पासलकरांना. परंतु हा मला मुद्दा प्रश्न एकच सांगायचा आहे, ह्या निमित्ताने एक जातीय तणाव निर्माण करण्याची जी सुप्त उघडपणे कोणी बोलत नाहीत याचे यादवी युद्धाकडे आणि अराजकाकडे ढकलणारी कोण करताय? अरे हे मराठा तुम्ही नाही मुलांचे जे नाही अॅट्रॉसिटीच्या संदर्भात आणि रिझर्वेशन 40% मार्क असले मग ती मुलगी म्हणते मला 90% मार्क. एक मिनिट हा प्रवृत्ती तुम्ही थांबवणार पाठीशी शांतता संयम आणि समाज प्रबोधित झालेला आहे. ह्या तुम्ही गोष्टी समजून घ्या की त्या ठिकाणी एवढे लाखोचे मोर्चे येतात, एका सुद्धा ठिकाणी दगड साधा मारला आणि आपण समाजामध्ये आपण बॅलन्स करतोय. लक्षात घ्या, मी स्वागत करतो बॅलन्स आहे, त्यामुळे असं हे सगळं चांगलं चाललेलं असताना त्याच्यावर 100% एक मिनिट ऐकून घ्या. या प्रवृत्ती ह्या मुलांच्या, तरुण मुलांच्या मनात तुझा अन्याय दलितामुळे झालं, त्याला कमी मार्क असले तरी तो जातो, त्याच्यामुळे तुला नोकरी मिळत नाही, हे जे चाललेलं आहे सुप्त पद्धतीने, हे मला वाटतं थांबवण्याची पद्धत आहे. तर त्याला एक सकारात्मक आणि रचनात्मक काय हे मिळेल. आणि मराठ्याचं आरक्षण ओबीसीच्या संदर्भातले अनेक मुद्दे आहेत. मी हा मुद्दा होत राहील. मी थोडासा वेगळा मुद्दा घेऊन येतो. मी थोडंसं तुमच्याकडे पण येतो. पण आपल्या नेहमी चर्चांमध्ये होत असं की स्टुडिओतल्या लोकांना संधी जास्त मिळते आणि ओबीवाली मंडळी आपली बिचारी थांबलेली असतात. मी चव्हाण सर आणि पुन्हा महाजनांकडे येतो. चव्हाणजी काय म्हणताय?
नाही, मुळामध्ये नाही, तुमचा प्रश्न काय असेल तर विचारा, त्याला अनुरूप असं उत्तर देईन किंवा मला काय वाटतं ते उत्तर देईन. ठीक आहे चव्हाणजी, माझा पहिल्यांदा प्रश्न सांगतो, तुम्ही दोन्ही कमेंट्स त्याच्यावरती द्या. माझा आता वेगळा मुद्दा थोडासा घेऊन जायचा आहे. मुख्यमंत्री मधल्या काळात म्हणाले की त्यांनी मुलाखत पण दिली दूरदर्शनला आणि स्वतः म्हणाले सुद्धा जे काही माझे दिवस असतील ते असतील, पण मी माझे हे मुद्दे जास्तीत जास्त लावून धरण्याचा प्रयत्न करेन. माझे दोन प्रश्न आहेत. मुख्यमंत्र्यांना हे पद जाईल असं का वाटतंय, पहिला मुद्दा. आणि दुसरा भाग म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत भाजपची कमिटमेंट नेमक्या कशा प्रकारची आहे, भाजपतले मराठा नेतृत्व नेमकं कशा प्रकारे विचार करते, तुम्ही स्वतः सुद्धा अगदी एक प्रतिनिधी म्हणून मला सांगा नेमक्या काय भावना आहेत. मुळामध्ये मुख्यमंत्री कुठल्याही प्रकारे आपल्या पदाच्या बद्दल असुरक्षित नाहीयेत. भारतीय जनता पार्टीची ही पद्धत नाही कोणीतरी कोणाला तरी सुरुंग लावा, त्यामुळे ते बोलले त्याचा कोणी त्या ठिकाणी बोलतं की मी काय किती दिवस राहीन पण सत्ता, याचा अर्थ त्या ठिकाणी व्याकरणातल्या शब्दांचा अर्थ तुम्ही घेऊ नका, त्यातला भाव लक्षात घ्या की सत्तेपेक्षा मला माझं काम महत्वाचं आहे. त्यांनी विवेकानंदांच्या वाक्याचा उल्लेख केला, किती दिवस जगला त्याच्यापेक्षा कसा जगला. राहिला मुद्दा भारतीय जनता पार्टी, आता एक मगाशी कोणीतरी थोरात म्हणाले त्या मताशी मी सहमत आहे की व्हीपी सिंग हे खरं म्हणजे सगळ्या पुढच्या अनर्थाला कारणीभूत आहे, ते म्हणाले त्याशी सहमत आहे. मंडलच्या विरोधामध्ये कमंडलच्या विरोधात मंडल आयोग नाही आला की त्या ठिकाणी देवीलालने हरियाणामध्ये आपलं शक्ती प्रदर्शन केलं व्हीपी सिंगना चॅलेंज करण्यासाठी, आणि मग अस्वस्थ झालेले व्हीपी सिंग यांनी मग त्या ठिकाणी श्रीमती इंदिरा गांधींनी तो मंडल आयोग त्याच्यातले बारकावे लक्षात इंदिरा गांधींच्या बरोबर आले होते. याच्यातले फायदे काय, तोटे काय, समाजाचं विभाजन कसं होईल, न्यायापेक्षा अन्याय कसा होईल, या सगळ्या गोष्टी होत्या इंदिरा गांधींना माहित होत्या, जाणकार होत्या त्या, आणि म्हणून त्यांनी काही दिवस ठेवला होता. पण यांनी त्या ठिकाणी देवीलालला आणि त्याच्यातून निर्माण झालं. म्हणजे माझी माहिती जर बरोबर असेल, माझे मित्र अतिशय जाणकार सगळे बसलेत, स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 400, 450, 500 जाती अधिकृत या जाती उपजाती देशात होत्या. आता 4, 4.5, 5,000च्या वर जाती उपजाती झालेल्या आहेत. आणि डांगळे म्हणाले त्याच्या एका मताशी मी सहमत आहे की ह्या सगळ्या आता मराठा समाज इतक्या शिस्तीत कोणालाही काही बोलत नाहीये. त्यांनी विचारलं कुठल्या त्यांच्यातल्या तुम्ही मीडियाचे लोक ज्याला जातात त्यांच्यामधल्या सामान्य महिला तरुणांना इतक्या बॅलन्स प्रतिक्रिया देतात ते की आम्ही कुठल्या जातीच्या विरोधात नाही, आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं मत आहे की हा त्या ठिकाणी आपल्याला मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. परंतु आता मला असं वाटतं, कोणीतरी म्हणाला मला नाही आठवत नाही की ह्यापेक्षा एक्झिक्युटिव्ह पेक्षा त्या ठिकाणी न्यायालय निर्णय देईल, अजिबात नाही. कायदे आपण करायचे आहेत, आपण केलेले कायदे घटनेच्या चौकटीत बसतात की नाही. मी चव्हाणजी थोडंसं थांबवतो, मला माफ करा कारण 5 मिनिटात आणि मला आणखी 4 लोकांकडे जायचं आहे. मी थोडंसं थांबवतो, मला माफ करा पण इतरांकडे जायचं. भारतीय जनता पक्षाचं मत आहे आरक्षण दिलं पाहिजे, परंतु त्याचबरोबर ते आरक्षण देत असताना अन्य समाजातल्या लोकांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. परंतु डांगळेचं एकच वाक्य मला प्रसन्न म्हणायचं आहे की जी मराठा समाजातल्या मुलांच्या मनामध्ये नोकरीबद्दल, शिक्षणाबद्दल जे त्यांच्यामध्ये त्या कुजबुजी मोर्चात ऐकायला येतात त्याची जर आपण दखल घेतली नाही, म्हणजे ती पॉझिटिव्ह म्हणतोय मी, एका घरात 8-8 माणसं नोकरीला आहेत आणि एका घरात एकही माणूस नाही, याची आपण कोणालाही न दुखावता दखल घेतली नाही तर हा असंतोष कुठे घेऊन जाईल तुम्ही म्हणालात तसा जातीत विद्वेष या देशात निर्माण होईल आणि तोच काही लोकांना हवाय. आपण सगळ्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे, एवढंच माझं मत आहे. महाजनजी, माझा एक आपल्याला प्रश्न आहे. या निमित्तानं एक नेहमी मुद्दा उपस्थित झाला आणि तो अजित पवारांनी फार वेगळ्या प्रकारे मांडला होता, पण एक मुद्दा नेहमी उपस्थित होतो. अनेकदा काही मराठा समाजातल्या काही नेत्यांची निवडणुकीसाठी ओबीसी प्रमाणपत्र घेतात आणि नंतर मात्र ते मराठा म्हणून मिरवतात किंवा त्यांचं प्रस्थ तयार झालेलं असतं. या बाबतीत ओबीसी समाजातले नेते म्हणून तुम्ही मराठा समाजाचं ओबीसीकरण जी मागणी ते स्वतःच करतायत याकडे तुम्ही कसं पाहता? जर का ते होणार असेल, आपण धरून चालू ते होणार असेल, तर मराठा समाजाचं हे ओबीसीकरण तुम्ही कसं पाहता? नाही, निश्चितपणे अशा काही प्रकार घडलेले आहेत. अनेक ठिकाणी खेडोपाडीमध्ये मराठा लोकांनी ओबीसीचे सर्टिफिकेट काढून आणलेले आहेत आणि काही लोकांनी निवडणुकीत सहभाग सुद्धा घेतला. तो निश्चितपणे थांबायला पाहिजे. पण मराठा याचा अर्थ असा होत नाही की मराठा समाजाच्या रिझर्वेशनसाठी आमचा विरोध आहे, परंतु ते जे छुप्या रस्त्याने आमच्याकडे यायला बघतात तो येऊ नयेत अशी आमची प्रांजळ इच्छा आहे ओबीसी लोकांची सर्वांची. हॅलो,
ठीक आहे, मी परत एकदा स्टुडिओमध्ये येतो. शेवटचा काही वेळ आहे. मी पासलकरांना एक प्रश्न आणि त्यानंतर थोरातांवरती कार्यक्रमाचा मी शेवट करणार आहे. पासलकरजी सगळं बाजूला ठेवूयात. आता मला एक वेगळाच प्रश्न घ्यायचा आहे जो सगळ्यांच्या मनात आहे. हे खरं आहे आणि याचं कौतुक आहे की या समाजाला आता या मोर्चाना कोणताही चेहरा नाहीये. बिन चेहऱ्याचा पण एकच आवाज असणारा प्रचंड मोठा समाजाचा हा मोर्चा आहे. प्रश्न असा आहे, याचा नंतर नेतृत्व द्यावं लागेल. तुम्ही कितीही नाकारा, अण्णा हजारे आणि केजरीवाल नंतर केजरीवाल नावाचा चेहरा पुढे आला, त्यांना शासनाशी डिस्कशन करावं लागलं. किती नाकारा, पटेलांमुळे हार्दिकचं नाव पुढे आलं आणि तो पुढे आला, JNUच्या बाबतीत कन्हैया पुढे आला. एवढी सुंदर शक्ती एकत्र आलेली आहे. एक नवं राजकारण होऊ शकतं, गड्यांचं राजकारण तुटू शकतं आणि झोपड्यांचं राजकारण पुढे येऊ शकतं. आज जे तुम्ही कौतुक करून घेताय की आम्हाला कोणी चेहरा नाहीये, हे कौतुक जरा बाजूला ठेवून या मराठा मोर्चातून काही नवीन नेतृत्व देण्याचा विचार आहे की नाही? प्रसन्नजी, आपण हे समजून घेतलं पाहिजे की गेल्या 30, 40, 50 वर्ष आपल्या या राज्याच्या निर्मितीनंतर या राज्याचे बहुतांश सत्ता ही मराठा समाजाच्या हातामध्ये राहिलेली आहे. सहकार क्षेत्र मराठा समाजाच्या हातामध्ये राहिलेले आहे आणि म्हणून समाजाचे सगळे प्रश्न सुटलेले आहेत असं तर चित्र बिलकुल नाहीये. आणि मग या माध्यमातून समाजामध्ये काम करणारे कार्यकर्ते किंवा समाज आज एक संघ होतोय, रस्त्यावरती येतोय आणि मला असं वाटतं की पुन्हा एकदा राजकीय एक शक्ती उभी करायची, त्याचं यश अपयश आणि त्या सगळ्या गोष्टी पाहत बसायच्या आणि पुन्हा एकदा जे समाजाचे जे प्रश्न आहेत ते दुर्लक्षित होतील. त्यामुळे सध्या तरी कुणाच्या डोक्यामध्ये हे असं नाहीये की नवीन नेतृत्व निर्माण करावं, नवं नेतृत्व निर्माण झालं पाहिजे. मला असं वाटतं आमच्या सर्व आज सगळ्या महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये जे कोर कमिटीमध्ये काम करतात, समाजाचा एवढा उत्स्फूर्त रेटा आहे आणि आज प्रत्येकाला हे जाणवतंय की याचं नेतृत्व आपण करत नाहीये. कारण सर्वसामान्य मराठा हा रस्त्यावरती उतरलेला आहे. 2 लाखाचं नियोजन केल्यानंतर 20 लाख लोक येतात, 5 लाखाचं नियोजन केल्यानंतर 50 लाख लोक येतात आणि याची नासापासून सर्वांनी दखल घेतलेली आहे. आणि आपण पुण्यातला मोर्चा पाहिलेला असेल, नगरचा मोर्चा सहभागी झालो. त्यामुळे मला असं वाटतं की या निमित्ताने किमान समाजाच्या तरुण मुला मुलींचे जरी प्रश्न पासलकरजी एक कौतुक आहेच. अहो पण दरवेळी असं नाही चाललं. शेवटी मी म्हणून सांगतो, अण्णा हजारे म्हणाले की मला राजकीय पक्ष नको, पण केजरीवाल पुढे घेऊन गेला. तुमच्या मागण्या आहेत, त्या मागण्यासाठी एक पार्टी कोणीतरी पाहिजे. मग पक्ष नसेल काढणार तर संघटना काढावी लागते. तुम्ही मला सांगा, तुम्ही आता शेवटचा मोर्चा मुंबईचा काढणारा दिवाळीनंतर नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास, ही सगळी ऊर्जा सदोदित फ्लोईंग ठेवण्यासाठी शेवटी त्याला चॅनलाइज करावंच लागतं. आणि हे मराठा समाजाला कोणी सांगावं, कारण त्यांनी नेहमीच हे राजकारण सुंदर पद्धतीने केलेलं आहे. मग मला सांगा, तुम्ही नेतृत्व देणार नाही? ही तरुण मुलं मुली उभी राहिलेली आहेत, यांना तुम्ही आता पुढच्या पायरीवरती आणून नाही ठेवणार? हा कसा आहे की हा व्यक्तिगत लेवलवरचा विषयच नाही. सामाजिक दृष्ट्या समाजाने एकत्र येऊन किंवा या पवार चव्हाणांचं राजकारण बघितलं, पासलकरांनी घ्यावी की सूत्र हाती आता? नाही, असा विषय नाहीये. कारण शेवटी असं आहे की आम्ही ज्यावेळेस समाजाचं काम करतोय आज, तर आमच्या काहीतरी किमान मागण्या पूर्ण व्हाव्यात, समाजासमोर यावं. आज छोटे विषय आहेत की आज प्रत्येकाला असं वाटतंय की या मोर्चामधून आम्ही हा विचार करतोय की कधी नव्हे तो समाज एकत्र आलाय. तो समाज आज खूप अपेक्षा ठेवलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक आज कॉलेजच्या तरुण विद्यार्थ्याला वाटतंय की मला आता आरक्षणाचे काहीतरी फायदे मिळतील, तरुणींना ते वाटतंय आणि म्हणून त्यांच्या ज्या स्वप्नांना कुठेतरी ते भंग होऊ नये. पण दरवेळी तर हे मोर्चे दाखवायचे दरवेळी तर निघणार नाहीत. शेवटी कोणीतरी एक प्रतिनिधी मंडळ असेल, कोणीतरी माणसं असतील ना, स्त्री पुरुष की जे जाऊन पुढे भांडतील, जे प्रतिनिधी बनतील. ती माणसं का नाही देतात तुम्ही? कसं आहे प्रसन्नजी, अनेक समाजामध्ये तुम्हाला मी तेच सांगितलं की 288 आमदारांमध्ये बहुतांश समाजाच्या आमदार आहेत आणि मग पुन्हा एकदा 4 आमदार निर्माण होतील, पुन्हा 4 जिल्हा परिषद सदस्य होतील, पुन्हा 10 नगरसेवक होतील आणि म्हणून कुठेतरी ती पूर्ण राज्याची सत्ता ज्या वेळेस येते त्यावेळेस काहीतरी. आणि म्हणून या मागाशी सुद्धा डांगळे सरांनी सांगितलं किंवा मुख्यमंत्री त्या ठिकाणी असला तो एका जातीचं काम करत नसतो, तो महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून काम पाहत असतो, ते करत असतो. आणि म्हणून की या सगळ्या ठिकाणी मला डांगळे सरांना पण हे सांगायचंय की कुठेही मराठा समाजाच्या मुलांमध्ये असंतोष जरूर आहे, परंतु जातीय वाद दृष्टिकोन खूप कमी आहे. उलट आपण याचं स्वागत केलं पाहिजे. तुम्ही नांदेडच्या मोर्चामधलं मला एक उदाहरण सांगितलं मागाशी की अॅट्रॉसिटीच्या संदर्भामध्ये काही बोर्ड आले, पण तुम्ही हे लक्षात घ्या की शेवटी एवढ्या मोठ्या मॉब मध्ये या सगळ्या याच्यामध्ये आम्हीच सगळेजण आयोजक किंवा संयोजक असलो म्हणजे आमच्या मनाप्रमाणे चालतं असं नाही. त्याच्यामध्ये काही असंतुष्ट आत्मे सुद्धा असतात, त्या ठिकाणी मोर्चामध्ये ते पत्रक घेऊन येतात. याची सुद्धा आपण दखल घेतली पाहिजे. शेवट करताना थोरातांकडे, सगळं झालं आतापर्यंतचं, एकदम 2-3 पॉइंट्स मध्ये सांगा की यापुढे काय घडू शकतं असं तुम्हाला वाटतंय? महाराष्ट्राचं राजकारण एक पूर्ण ज्याला पॅराडाइम शिफ्टच्या लेवलला आलेलं आहे. पॅराडाइम शिफ्ट याच्यातून होऊ शकतं त्याचा विचार केला तर,
परंतु विविध पक्षामधले नेते मला त्या उंचीचे वाटत नाही. त्याच्यातली एक थोडीशी बॅकग्राऊंड देतो की याचा जातीय पद्धतीनं विचार करू नये. का तर दलित 1960च्या दशकामध्ये आरक्षण आणताना त्यावेळेला यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांनी समाजामध्ये दुही वाहू नये म्हणून त्यांनी पहिल्यांदा काय केलं, 1200चे आतल्या फी आधार ती पॉलिसी आणली होती. कारण समाजामध्ये असं वाटू नये, स्पर्धा निर्माण होऊ नये वाईट पद्धतीची, हा एक भाग. दुसरी गोष्ट, महात्मा फुलेंनी सुद्धा, तुम्ही शेतकऱ्याचा असूड सगळ्यांनी वाचला हे पाहिजे. सगळं झालं, आता पुढे काय होईल ते सांगा आम्हाला. काय होईल पुढं याच्यामध्ये? कंटेम्पररी इंडियामध्ये एखाद्या ऊर्जा ज्या वेळेला रस्त्यावरती येते किंवा विषय ज्या वेळेला होतो, आम्ही चेहरे देणार नाही होत असं ते आताही म्हणतात, ते चालेल का? त्यांनी चेहरे दिले तरी त्याची आम आदमी पार्टी होईल की सगळे कसे फेल झाले. सार्वजनिक जीवन हा येरा गबाळ्याचं काम नाहीये. त्याच्यामध्ये खूप टक्के टोनपे खाल्लेले, पाठीवरती टिकेचे घाव, बाण सोचलेले माणसं घेऊन पुढे जायचं असतं. हे साध्या माणसाचं काम नाहीये सार्वजनिक जीवनात टिकून राहणं. त्याच्यामुळे नाही तर तुमची आम आदमी पार्टी होणार. या असल्या चळवळीतनं नेते नाही फार मोठे निर्माण होत. त्याच्यासाठी कन्सिस्टंटली 10-20 वर्ष काम करावं लागतं आणि अनेक कॉन्ट्रडिक्शन सांभाळावे लागतात. फार अडचणीचा विषय असतो तो. हा एक भाग. दुसरं, कंटेम्पररी इंडियामध्ये अशा सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेणारे 2 लोक होते आहेत म्हणा. एक जॉर्ज फर्नांडिस होते, मोर्चे झाले, काही विषय वादाला, त्याचा फायदा जॉर्ज शेवटच्या क्षणी बरोबर घेऊन जायचे. आता ते गलित गात्र आहे. दुसरे नेते ताकद जरी मर्यादित सातत्यानं होत गेलेली असली तरी शरद पवारांच्या मध्ये ते आहे. ऊर्जा रस्त्यावरती आली, गोंधळाची परिस्थिती, त्याचा फायदा शरद पवार घेऊन जातात. त्याच्यामुळे या मोर्चातल्या लोकांचा पाठिंबा असो नसो, त्यांचे विषय वेगळे असो, त्याचा फायदा घेण्यासाठी आत्ता सक्षम नेते शरद पवार आहेत. कालांतराने दिसतील वर्षभराच्या अखेरीला. हा एक भाग. तरी पण या सगळ्या मोर्चा काढलेल्यांची ऊर्जा जाऊ नये वाया म्हणून ते आर्थिक प्रश्न आहेत, त्याचे सरकारमधल्या लोकांनी अत्यंत व्यवहारी पायावरती काही आर्थिक मांडणी करावी. म्हणजे शेतकऱ्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना रिलीफ देणं असेल किंवा या बेकार तरुणांना काम देणं असेल किंवा शिक्षण पद्धती जागतिकीकरणामध्ये अधिक चांगली एम्प्लॉयेबल युथ याच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह विचार करावा सरकारमधल्या लोकांनी. आणि ही ऊर्जा वाया जाऊ देऊ नये. ती ऊर्जा वाया जाऊ देऊ नये. सरकारने सुद्धा आणि मराठा समाजाच्या किमान या कोऑर्डिनेशन कमिटीने सुद्धा फार मोठी शक्ती एकत्र आलेली आहे. ती दरवेळी रस्त्यावरती येत नसते. आता आलेले तर तो जो एक त्यांनी छान प्रताप थोरातांनी शब्द वापरला होता, फायनेस्ट आवर आता त्यांनी गाठलेला आहे, त्याचा वापर तो झाला पाहिजे. चर्चेच्या शेवटी आपण लोकांना विचारलं, तुम्हाला आम्ही विचारलं होतं की तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये दूरगामी परिणाम होतील का? काय उत्तर दिलंय तुम्ही, कसा प्रतिसाद दिलाय, स्क्रीनवरती पहा. 77% लोक म्हणतात की दूरगामी परिणाम होतील. ते नेमके कसे होतील, कोणकोणत्या अँगल्सने होतील, कोणकोणत्या पक्षांवरती होतील, ते आपण येत्या काही दिवसात पाहणार आहोत. तुर्तास आपल्याला वेळ देणाऱ्या मधु चव्हाणजी, तुम्ही, अर्जुन डांगरे सर, महाजनजी, विकास पासलकरजी, प्रताप थोरात, आपल्या सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.